नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. बँक ऑफ बडोदाकडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. अप्रेंटिसशिप पदाची इथं भरती निघालेली आहे. टोटल 2700 जागांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. ओके. शैक्षणिक पात्रता असताना अप्लाय करण्यासाठी एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी याला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे बँक ऑफ बडोदाकडून निघालेली आहे. एंगेजमेंट जे असणार आहे अपेंटिसशिप्स असणार आहे बँक ऑफ बडोदाकडून अंडर अपेंटिसशिप्स ऍक्ट 1961चा 2 नंबरची नोटिफिकेशन असणार आहे अपेंटिसशिपसाठी. ओके. तर बँक ऑफ बडोदाकडून इन्व्हाइट ऑनलाईन ऍप्लिकेशन इंडियन सिटीजनशिप एंगेजमेंट अपेंटिसशिप असणार आहे. 2025 साठी इथं चांगली पॉझिटिव्ह देण्यात आलेली आहे. ऍप्लिकेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले आहे 11/11/2025 पासून. शेवटची दिनांक असणारे फॉर्म भरण्याची 1/12/2025 पर्यंत. इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेटसाठी एंगेजमेंट दिलेला आहे स्टेट वाईज, वन स्टेट, युनियन टेरिटरीजसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे सगळीसाठी. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला दिलेली आहे. प्रेफरन्सनुसार आपल्याला सिटी चॉईस करून घ्यायची आहे आपली. ओके. ट्रेनिंग सीट असणार आहे जे की आपल्याला ऑल इंडियामध्ये बघायला मिळतात, जे की तुम्हाला मी खाली दाखवणारच आहे. ओके. एस्टॅब्लिशमेंट पोस्टबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. अपेंटिसशिपबद्दल इथं छोटी-मोठी माहिती दिलेली आहे, जे की ॲप्लिकेशन आपल्याला यांच्या ॲप्लिकेशन नोटिफिकेशन आपल्याला फिल करायची आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका. डॉक्युमेंटेशन आपल्याला जे अपलोड करायचे ते करून घ्यायचे याच्यामध्ये. ओके. आता 1/11/2025 पर्यंत आपलं क्रायटेरियाचं काउंटिंग होणार आहे. रजिस्ट्रेशन एज लिमिट असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड ट्रेनिंग ड्युरेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये NAPS, NATHच्या फोटोनं आपल्याला अप्लाय करायचं आहे. 20 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. 12 महिन्याची अपेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये SC, ST, OBC, PWDला 5 वर्षाची सूट असणार आहे. तर आपण 34 वर्षापर्यंत याच्यात अप्लाय करू शकतो. ओके. जास्तीत जास्त. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला NATS बद्दल वगैरे, ते आपण खाली जाणून घेऊ. ट्रेनिंग सीट जी असणार आहे ऑल इंडियामध्ये, ऑल युनियन टेरिटरीजमध्ये असणार आहे. स्टेट अँड युनियन टेरिटरीज याच्यामध्ये दिलेले आहे सीट्स. ओके. तर ऑल सीट्स मी तुम्हाला सांगतो. आंध्र प्रदेशमध्ये 38 व्हॅकन्सी दिलेली आहे कॅटेगरीमध्ये, आसाममध्ये 21, बिहारमध्ये 47, छत्तीसगडमध्ये 12, छत्तीसगडमध्ये परत 48, त्याच्यावर दादर अँड नगर हवेलीला 5, दिल्ली 119 व्हॅकन्सी, त्याच्यानंतर गोवा करता 10 व्हॅकन्सी, गुजरातला 400 व्हॅकन्सी, हरियाणामध्ये 36 व्हॅकन्सी, जम्मू अँड काश्मीरला 5 व्हॅकन्सी, झारखंडला 15 व्हॅकन्सी, कर्नाटकाला 440 व्हॅकन्सी, केरलामध्ये 52 व्हॅकन्सी, मध्य प्रदेशला 56 व्हॅकन्सी, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त असणारे 297 व्हॅकन्सी. ओके. त्याच्यामध्ये मणिपूरमध्ये तुम्ही बघू शकता 2 व्हॅकन्सी, मिझोरामला 5 व्हॅकन्सी, ओडिशाला 29 व्हॅकन्सी, पुद्दुचेरीमध्ये 6 व्हॅकन्सी, पंजाबला 96 व्हॅकन्सी, राजस्थानला 215 व्हॅकन्सी, तामिळनाडूमध्ये 159 व्हॅकन्सी, तेलंगणाला 154 व्हॅकन्सी, उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त व्हॅकन्सी 307 पदांसाठी, उत्तराखंडला 22 व्हॅकन्सी, वेस्ट बेंगॉलला 104 व्हॅकन्सी, 2700 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर अपर एज लिमिटसाठी माहिती दिलेली आहे, जे की आपण जाणून घेऊया. कॅटेगरी आणि याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. SC/ST कॅन्डिडेट्सला 5 वर्षाची सूट असणार आहे. OBCला 3 वर्षाची सूट आहे. आणि इथं PWD, UREWला 10 वर्षाची सूट, PWD OBCला 13 वर्षाची सूट, PWD SC/STला 15 वर्षाची सूट दिलेली आहे याच्यामध्ये. ओके. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे बँक ऑफ बडोदाकडून. ओके. याच्यामध्ये नंतर हाऊ टू अप्लाय करण्यासाठी इथं माहिती दिलेली आहे. NAPSच्या पोर्टलवरून आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे कलर स्कॅन्स फोटो कलर स्कॅन्स, कॉपी आधार कार्ड लागणार आहे, फ्रंट अँड बॅक पेज. त्यानंतर आपल्याला पॅन कार्ड, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, 10वीची झेरॉक्स, 12वीची झेरॉक्स, ग्रॅज्युएशनची झेरॉक्स अँड सेव्हिंग पासबुक अकाउंट आणि चेक लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. ओके. याची माहिती एवढं डॉक्युमेंट आपल्याला 10 डॉक्युमेंट आपल्याला जमा करायचे आहे. ओके. अप्लाय करण्यासाठी NATच्या वेबसाईटवर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ज्याची वेबसाईट अप्लाय झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे bfsicco.com या वेबसाईटवरून आपल्याला पैसे वगैरे आपल्याला जे पे करायचे आहे ते करायचे आहे. मेक नोट दिलेला आहे, इन्रोलमेंट ID दिलेला आहे. तो आपल्याला इन्रोलमेंट ID लागत असतो. नंतर बँक ऑफ बडोदाचा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे आपल्याला याच्यामध्ये एंगेजमेंट दिलेली आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज असणार आहे. ओके.
ऑनलाईन एक्झामिनेशन जी दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स जनरल फायनान्स आवरण्याचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, कॉम्प्युटर रिजनिंग ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स अँड कॉम्प्युटर नॉलेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, जनरल इंग्लिशचे बी 25 क्वेश्चन 25 मार्क्स. तर 100 क्वेश्चन 100 मार्क असणार आहे. 60 मिनिटचा टाइम असणार आहे. इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो. इंग्लिशचं आपल्याला इंग्लिश क्वेश्चनमध्ये देऊ शकणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेला नो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ओके. तो आपण तुक्के मारूनही परीक्षा देऊ शकतो. नो निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये स्कोअर दिलेला SC, OBC, PWDला 5% आपल्याला सूट भेटत असते. ओके. त्यानंतर याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. लोकल लँग्वेज बद्दल माहिती दिलेली आहे. ओके. 10वी 12वीच लोकल लँग्वेज आपल्याला पाहिजे. आपला सब्जेक्ट आपल्यामध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये 10वीमध्ये सब्जेक्ट एक लागणारच. मराठी असेल किंवा हिंदी असेल, जो पण असेल आपला. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी एक्झामिनेशन सेंटर जे आपल्याला टेस्टसाठी आपल्याला चॉईस करायचं आहे. ऑल इंडियामध्ये आहे आणि त्याची लँग्वेज पण दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेजच चालते. मराठी लँग्वेजमध्ये आपण एक्झामिनेशन वगैरे देऊ शकतो. मेडिकल फिटनेस चेक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फायनल सिलेक्शन दिलेले जे आहे, मीटिंग केली जाणारी क्रायटेरिया, टर्म अँड कंडिशन असणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. त्यानंतर आपल्याला सक्सेसफुल झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं केलं जाणार आहे. ओके. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे प्रोव्हिजनली आपल्याला स्टेट वाईज आपल्याला दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. आता वेटिंग लिस्ट वगैरे दिलेली माहिती, मेरिट लिस्टनुसार वेटिंग लिस्ट पण लागणार आहे. याची जॉब प्रोफाईलबद्दल माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट अपेंडिशिप असणार आहे 1 वर्षासाठी. ओके. स्टायफंड भेटणारे बेनिफिट असणारे 15,000 महिना आपल्याला 1 वर्षासाठी देण्यात येणार आहे. ओके. असेसमेंट आपल्याला सर्टिफिकेशन बद्दल माहिती दिलेली आहे. ओके. टर्म अँड कंडिशन बद्दल माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये 1 इयर आपल्याला अपेंडिशिपसाठी इथं संधी भेटत असते. ओके. 10 अपेंडिशिप झाल्यानंतर बँक ऑफ बडोदाची जी पर्मनंट व्हॅकन्सी येते, तर तुम्हाला संधी त्याच्यामध्ये मिळत असते सगळ्यात आधी. अपेंडिशिपचा फायदा एवढाच असतो. ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे. GK-SR, SC-STला नील असणार आहे. PWDला ₹400 प्लस GST आणि EWS जनरलला OBCला ₹800 प्लस GST पे करायची आहे. ओके. कॅन्डिडेटला इथं संपूर्ण NATS पोर्टलची माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. जे की तुम्ही वाचू शकता. अगेन्स्ट माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे, जी की आपण जाणून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला प्रिंटआउट लँग्वेज लेटरची आपल्याला प्रिंटआउट लागणार आहे. प्रिंटआउट फॉर एनरोलमेंट फॉर्मची, डेट ऑफ बर्थची आपल्याला प्रूफ लागणार आहे. सेमिस्टर वाईज मार्कशीट लागणार आहे. आयडेंटिटी फोटोवर प्रूफ लागणार आहे. ओके. SSC ग्रॅज्युएशनचे मार्कशीट्स वगैरे डिग्री सर्टिफिकेशन लागणार आहे. ओके. त्यानंतरची आपल्याला कास्टबद्दल माहिती दिलेली आहे. डिक्लेरेशन दिलेलं आहे. 11/11/2025 नोटिफिकेशन आलेली आहे. लोकेशन पर सेंटर दिलेलं आहे. आपल्याला सेंटर दिलेलं नेम ऑफ द स्टेट्सनुसार आपल्याला या सेंटरमध्ये आपण एक्झामिनेशन देऊ शकतो. त्याची नावं दिलेली आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेले आहे. सेंटर दाखवलेले आहे. त्यांची इथं छोटे-छोटे सेंटरचे नावं देण्यात आलेले आहे, जे की तुम्ही इथं खाली नंतरून बघू शकता, की आपल्या जिल्ह्यासाठी कोणतं नाव दिलेलं आहे याच्यामध्ये ते बघून घ्यायचं आपण. ओके. आपल्याला बघायचं असेल बघून घ्या, नाही तर स्क्रीनशॉट मारायचा. स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकतात. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण तेच आता डिटेल हीच बघायला भेटणार आहे. बाकी काहीच नाही याच्यामध्ये नवीन. अपेंडिसिसमध्ये इतकं काही सांगितलं जात नाही. ओके. तर तुम्ही इथं चेकआउट करू शकता. आता खाली जाऊया आणि इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. ओके. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुमचे फॉर्म चालू झालेले आहे मित्रांनो. याची अपेंडिशिपची लिंक आणि ऑफिशियल वेबसाईट लिंक तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. 11/11/2025 पासून तर आपल्याला 1/12/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. आणि याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppवरला मी शेअर करून देईन. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि तुम्हाला काही व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.